नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲग्रीमेंटविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये ॲग्रीमेंट केव्हा केलं पाहिजे, ॲग्रीमेंटमध्ये कोणता मजकूर घातला पाहिजे आणि ॲग्रीमेंट म्हणजे करार आणि खरेदी खत यामध्ये काय फरक आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ॲग्रीमेंट म्हणजे नक्की काय, तर ॲग्रीमेंट म्हणजे एक कायदेशीर कागद असतो. त्या कागदावरती जो व्यक्ती प्रॉपर्टी विकत आहे, समजा मी विकत आहे, तर मी आणि तुम्ही जर ती घेत असाल तर तुम्ही असे आपण एकमेकांना त्या कागदावरती लिहून देतो, त्या कागदावरती वचन देतो की मी तुम्हाला माझी प्रॉपर्टी विकत आहे आणि तुम्ही ती प्रॉपर्टी माझ्याकडून घेत आहे आणि त्याचबरोबर त्या प्रॉपर्टीची ती प्रॉपर्टी ह्या किमतीला मी तुम्हाला विकत आहे आणि त्या बदल्यात तुम्ही मला काही पैसे जे काही पैसे ॲडव्हान्स दिले असतील तर ते पैसे तुम्ही मला ॲडव्हान्स दिलेले आहेत, असं आपण त्या प्रॉपर्टीवरती वचन घेतो. म्हणजे थोडक्यात काय, तर मी तुम्हाला वचन देतो की मला माझी प्रॉपर्टी विकायची आहे आणि तुम्ही वचन मला देता की मला ती प्रॉपर्टी तुझ्याकडून खरेदी करायची आहे. थोडक्यात हे एक ॲग्रीमेंट म्हणजे एक वचन असतं की जे वचन तुम्ही आणि मी भविष्यात जाऊन पूर्ण करणार असतो. ॲग्रीमेंट कशा प्रकारे लिहिलं पाहिजे. सुरुवातीला जो व्यक्ती, जर समजा मी प्रॉपर्टी माझी विकत आहे आणि तुम्ही ती प्रॉपर्टी माझ्याकडून विकत घेणार असाल, तर मी सुरुवातीला लिहून देणार होतो. म्हणजे लिहून देणार आणि त्याच्यासमोर माझं संपूर्ण नाव येतं आणि त्याबरोबर माझा पत्ता, माझा फोन नंबर लिहून देणार समोर येतो. आणि तुम्ही प्रॉपर्टी विकत घेणार असाल माझी, तर तुम्ही त्याच्याखाली लिहून घेणार आणि त्याच्यासमोर तुमचं नाव आणि तुमचा पत्ता येतो. आणि हे झाल्यानंतर जी काय प्रॉपर्टी आपली असेल, माझी जी प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीचं सर्व वर्णन लिहून देणार आणि लिहून घेणार झाल्यानंतर येतं. मग त्यामध्ये माझी प्रॉपर्टी कोणत्या गावात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे आणि त्याचबरोबर माझ्या प्रॉपर्टीच्या चतुसीमा म्हणजे माझ्या प्रॉपर्टीच्या शेजारी कोणती प्रॉपर्टी आहे, पश्चिमेला कोणती आहे, दक्षिणेला कोणती आहे, पूर्वेला कोणती आहे, पश्चिमेला कोणती आहे, अशा प्रकारे त्या प्रॉपर्टीची सर्व माहिती, ती प्रॉपर्टी नेमकी कोठे आहे त्याची सर्व माहिती, त्याचा गट नंबर हे त्या प्रॉपर्टीचे वर्णन असते त्यामध्ये येते. आणि ते झाल्यानंतर मग मी लिहून देतो तुम्हाला, माझी प्रॉपर्टी विकायची आहे, मी लिहून देतो की ते माझ्या प्रॉपर्टीवरती कोणतंही कर्ज नाही, कोणताही बोजा माझ्या प्रॉपर्टीवरती नाही आणि कोणत्याही प्रकारचा टॅक्स माझ्या प्रॉपर्टीवरती कोणताही टॅक्स नाही. आणि त्याचबरोबर माझ्या प्रॉपर्टीवरती कोणतीही केस कोर्टात किंवा इतर कोणत्याही कोर्टात पेंडिंग नाही. आणि जी काय माझी प्रॉपर्टी आहे ती मी तुम्हाला लिहून देण्या अगोदर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला ती प्रॉपर्टी मी लिहून दिलेली नाही. मी कोणत्याही व्यक्तीला वचन दिलेलं नाही किंवा त्याच्याकडून ॲडव्हान्स घेतलेला नाही की मी प्रॉपर्टी त्या व्यक्तीला विकत आहे. ही जी प्रॉपर्टी आहे मी फक्त आणि फक्त तुम्हाला लिहून दिली आहे आणि मी फक्त तुम्हाला विकत आहे, अशा प्रकारे त्याच्यावरती लिहून घेतलं जातं. आणि त्याचबरोबर जे काय प्रॉपर्टीची किंमत असेल, समजा मी माझी प्रॉपर्टी 10 लाख रुपयाला तुम्हाला विकत आहे, तर तिथं लिहिलं जातं की मी माझी प्रॉपर्टी तुम्हाला 10 लाख रुपयाला विकत आहे आणि तुम्ही त्या बदल्यात जर तुम्ही मला त्या बदल्यात काही डिपॉझिट दिलं असेल, समजा तुम्ही मला 1 लाख रुपये डिपॉझिट दिलं असेल, तर मी तिथं लिहितो की तुम्ही माझी प्रॉपर्टी मी तुम्हाला 10 लाख रुपयाला विकत आहे आणि त्या बदल्यात तुम्ही आत्ता सध्या मला 1 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिला आहे. आणि ज्यावेळेस मी माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावरती करेल त्यावेळेस तुम्ही जे काही रक्कम राहिलेली असेल, जे काही 9 लाख रुपये राहिले असतील ते तुम्ही त्यावेळेस मला देणार आहे, असं मी तुम्हाला लिहून देतो. अशा प्रकारे स्टॅम्प पेपरवरती प्रॉपर्टीचं वर्णन, नंतर प्रॉपर्टीची किंमत किती ठरली आहे आणि त्याचबरोबर किती रुपये ॲडव्हान्स मी तुमच्याकडून घेतला आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर्टीवरती कोणता बोजा नाही, कोणती केस नाही, याविषयी सर्व माहिती त्या स्टॅम्पवरती लिहिली जाते. आणि ते सर्व लिहून झाल्यानंतर मग त्यामध्ये माझी आणि म्हणजे मी प्रॉपर्टी विकणार आहे तर त्याची आणि जो प्रॉपर्टी विकत घेणार आहे, तुम्ही घेणार असाल तर तुमची, अशा दोघांची सही त्या स्टॅम्पवरती येते. आणि त्याचबरोबर
2 साक्षीदारांच्या सह्या स्टॅम्पवरती येतात. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ॲग्रीमेंट करणार असू त्यावेळेस जो व्यक्ती ती प्रॉपर्टी विकत घेणार आहे त्या व्यक्तीने स्टॅम्प खरेदी केला पाहिजे. जर तुम्ही माझ्याकडून प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर स्टॅम्प खरेदी करताना तो स्टॅम्प तुम्ही खरेदी केला पाहिजे. जर ॲग्रीमेंट झालं आणि ॲग्रीमेंट झाल्यानंतर जर समजा मी प्रॉपर्टी विकत आहे आणि मी तुम्हाला प्रॉपर्टी विकायला मनाई केली, म्हणजे काय होतं की माझी आज प्रॉपर्टी मी तुम्हाला 10 लाख रुपयाला विकत आहे आणि उद्या माझ्याकडे एखादा व्यक्ती आला आणि तो म्हणला की मी तुमची प्रॉपर्टी 12 लाख रुपयाला खरेदी करायला तयार आहे. तर अशा वेळेस जर मी तुम्हाला प्रॉपर्टी न विकता त्या दुसऱ्या व्यक्तीला प्रॉपर्टी विकली तर अशा वेळेस तुम्ही मला जे 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिले असतात तर त्याच्या बदल्यात मला तुम्हाला 2 लाख रुपये द्यावे लागतात. म्हणजे जो काय ॲडव्हान्स तुम्ही मला दिला असेल त्याच्या दुप्पटपटीने पैसे मला तुम्हाला द्यावे लागतात जर मी तुमच्याशी ॲग्रीमेंट मोडलं आणि माझी प्रॉपर्टी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला विकली तर. आणि जर तुम्ही माझ्याकडून प्रॉपर्टी खरेदी करायला नकार दिला, जर तुम्ही माझ्याकडून प्रॉपर्टी तुम्ही म्हणला होता की मी तुझ्याकडून तुझी प्रॉपर्टी खरेदी करेल आणि तुम्ही मला 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते, तर 1 लाख रुपये जे तुम्ही मला दिले होते आणि तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायला नकार दिल्यामुळे ते तुमचे 1 लाख रुपये बुडले जातात. त्यामुळे ॲग्रीमेंट करत असताना सुरुवातीलाच काळजीपूर्वक केलं पाहिजे आणि अगोदरच ठरवलं पाहिजे की आपल्याला खरोखरच ती प्रॉपर्टी खरेदी करायची आहे का आणि खरोखरच आपल्याला ती प्रॉपर्टी विकायची आहे का. नाहीतर जर तुम्ही ॲग्रीमेंट मोडलं तर तुमचं नुकसान त्यामध्ये होऊ शकतं. ॲग्रीमेंट झाल्यानंतर जी काय प्रॉपर्टी असते ती लगेच तुमच्या नावावरती होत नाही. ॲग्रीमेंट झाल्यानंतर ॲग्रीमेंट हे एक वचन असतं की भविष्यात जाऊन मी प्रॉपर्टी तुम्हाला विकणार आहे आणि तुम्ही ती प्रॉपर्टी माझ्याकडून घेणार आहे. ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती केव्हा होते? ज्यावेळेस मी तुम्हाला खरेदी करून देईल त्या जमिनीचं, त्या प्रॉपर्टीचं ज्यावेळेस मी तुम्हाला खरेदी करून देईल त्यावेळेसच ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर होते. फक्त ॲग्रीमेंटमुळे ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर होत नाही. ॲग्रीमेंट हे एक कायदेशीर वचन असतं आणि ते वचन केव्हा पूर्ण होतं? ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे माझी प्रॉपर्टी विकायची आहे तर मी तुम्हाला खरेदी करून देतो त्यावेळेस ते वचन पूर्ण होतं. ॲग्रीमेंटमध्ये एक वचन असतं आणि खरेदी खत केल्यानंतरच प्रॉपर्टी समोरच्याच्या नावावर होते, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर तुम्हाला ॲग्रीमेंटविषयी काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.